कोणतीही बंद गोष्ट उघडण्यासाठी जी लागते ती असते चावी. एक नवीन कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे चावी. घरात एक कपाट होते पुस्तकांनी सजलेले. घरात एक कपाट होते पुस्तकांनी सजलेले. सुंदर सुंदर पुस्तकांना त्यात नीटनेटके मांडलेले. सुंदर सुंदर पुस्तकांना त्यात नीटनेटके मांडलेले. बिचारी पुस्तके रंगीबेरंगी गेली कपाटात झोपून. बिचारी पुस्तके रंगीबेरंगी गेली कपाटात झोपून. कुणीही त्यांच्याकडे बघेना थोडे सुद्धा वाकून. कुणीही त्यांच्याकडे बघेना थोडे सुद्धा वाकून. मोबाईल, लॅपटॉप, रिमोट इतस्तता पडलेले. मोबाईल, लॅपटॉप, रिमोट इतस्तता पडलेले. आजकाल या सगळ्यांचे महत्त्व जरा जास्तच वाढलेले. आजकाल या सगळ्यांचे महत्त्व जरा जास्तच वाढलेले. एकदा वाटलं पहावी गंमत थोडी करून. एकदा वाटलं पहावी थोडी गंमत करून. पुस्तकांची जागा बघावी जरा बदलून. पुस्तकांची जागा बघावी जरा बदलून. सकाळी सकाळी उठण्याआधी घरातली सारी मंडळी. सकाळी सकाळी उठण्याआधी घरातली सारी मंडळी डोक्यातल्या भन्नाट कल्पनेने सुरू केली बंडाळी. डोक्यातल्या भन्नाट कल्पनेने सुरू केली बंडाळी. कपाट उघडले, घेतली पुस्तके हळूहळू खाली. कपाट उघडले, घेतली पुस्तके हळूहळू खाली. टेबल, टीपॉय, सोफा, गच्ची सगळी जागा भरली. टेबल, टीपॉय, सोफा, गच्ची सगळी जागा भरली. रिकाम्या कपाटात आता जाऊन बसले मोबाईल. रिकाम्या कपाटात आता जाऊन बसले मोबाईल. मोकळ्या हवेत पुस्तकांचा दिवस आनंदात जाईल. मोकळ्या हवेत पुस्तकांचा दिवस आनंदात जाईल. हळूहळू कानोसा घेत घरातली मंडळी आली. हळूहळू कानोसा घेत घरातली मंडळी आली. पाहून सगळा पसारा चिडचिड सुरू झाली. पाहून सगळा पसारा चिडचिड सुरू झाली. ओरडू लागले सगळे पाहून बाबांनी काय केले. ओरडू लागले सगळे पाहून बाबांनी काय केले. पुस्तकांचे कपाट खाली करून मोबाईल कपाटात ठेवले.